अजितदादांच्या विमानामध्ये गरजेपेक्षा अधिकचं इंधन होतं. पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम आदळून स्फोट घडवला. रोहित पवारांचा हादरवणारा आरोप. विमानाच्या आगीत अजितदादांकडील कागदपत्र जळाले नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? आमदार रोहित पवारांचा सवाल. ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. पारदर्शक सत्य जाणून घेण्याचा हक्क. अजित पवारांचे पुत्र जय पवारांची पोस्ट. सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींच्या भीतीने कट आखला गेला असावा. रोहित पवारांनी व्यक्त केली शंका. विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांनीच हे घडवून आणलं असावं, रोहित पवारांना संशय. अजित पवारांच्या आवाजातील एआय व्हिडिओचा वापर नको. सुनील तटकरेंची प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना सूचना. एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा. झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणातील राजू डेरिंगेचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर. झी 24 तास व्हिडिओची पुष्टी करत नाही. नंदनवन निवासस्थानी राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. महापालिका निवडणुकांनंतर पहिलीच भेट. दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा. पवार नातू आजोबा राज्यसभेवर जाणार. पार्थ पवारांकडून शरद पवार, पार्थ पवार महायुतीकडून तर शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. मालेगाव महापालिकेच्या महासभेत गदारोळ. टिपू सुलतान फोटो वादाचे पडसाद. नगरसेवकांच्या गोंधळामुळे महासभा ठरली वादळी. आणि भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळं वळण. मर्जीने तरुणांसोबत गेल्याचं तरुणीचं स्पष्टीकरण, तर जबरदस्तीनं तरुणीचा जबाब घेतल्याचा पडळकरांचा दावा. जनआक्रोश मोर्चातून घटनेचा निषेध.